आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माजी खासदार संजीवजी नाईक आहेत. संजीव नाईकजी, आपलं खरं तर TV 9 स्वागत आहे. खरं तर गट नोंदणीसाठी आपण देखील आलेला आहात. आपले जे नगरसेवक आहेत ते किती नगरसेवक या ठिकाणी सध्या आलेले आहेत त्याबाबत काय सांगाल? या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत आणि एक अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. अशी 66 एकंदरीत संख्याबळ झालेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष एक मजबूत असा दावेदार पक्ष म्हणून या ठिकाणी आहे आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सर्व जे काही नोंदणी आहे कोकण आयुक्त नवी मुंबई CBD इथे या ठिकाणी करायला आलो. खरं तर अजून काही मित्रपक्ष ते देखील आपल्यासोबत येण्याची काही शक्यता आहे का? आम्ही त्यांचीच वाट बघत आहोत. ते आले की लगेच त्यांना बरोबर घेऊ आणि रजिस्ट्रेशन करून टाकू असा आमचा विचार आहे. फक्त आम्ही त्यांची वाट बघत आहोत. खरं तर आता आरक्षण देखील डिक्लेअर झालेलं आहे. काय वाटतं महापौर कोण? मग महापौर एक महिला होणार आणि महिला तर होणारच, पण कोण आहे? कोण? नाव इकडे जिल्हाध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत. आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पक्षाची एक नियुक्ती नियोजन आणि आराखड्याची एक बैठक असते आणि याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचं चर्चा करून मग वरिष्ठ पातळीवरती त्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे गणेश नाईक साहेबांच्या बरोबर बसतील, चर्चा करतील आणि या संदर्भामध्ये नेतृत्व सर्वांशी चर्चा करतील. आमच्या मंदाताई म्हात्रे आहेत, या सर्वांशी चर्चा करतील आणि अंतिम निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठांकडून होईल. नवी मुंबईमध्ये जे काही भारतीय जनता पक्ष म्हणून वचन आम्ही दिलेले आहेत की ह्या गोष्टी या शहरामध्ये पुढच्या 5 वर्षात करायच्या आहेत, त्या व्यवस्थित कशा पार पडतील, लोकांना कशा सेवा सुविधा देतील, या संदर्भामध्ये हे सर्व नगरसेवक आणि येणारी सर्व जी काही पदं आहेत महापौरांपासून विविध समित्या सभापती पदाधिकारी हे सर्व कार्य करतील असा मला विश्वास आहे. काही शिंदेगडाचे नगरसेवक देखील आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. नक्की खरं आहे काय? नाही, शिंदे साहेबांच्या गटातली नगरसेवक आमच्याशी संपर्कात असण्याचं काही कारण नाही. कारण ते त्या पक्षातून निवडून आलेले आहेत आणि त्यांचं पण मला वाटतं रजिस्ट्रेशन आज आम्हाला दिलेलं आहे. एखाद्या वेळेस त्यांचं उद्या असू शकतं, पण लवकरच. काल झालं का? त्यांचं रजिस्ट्रेशन झालं काल? मग त्यांचं काल झालेलं आहे, आज आमचं होणार आहे. त्याच्यामुळे संपर्कात ते आमच्या नक्कीच असणार आहेत. जरी लोकशाही प्रक्रियेतली निवडणूक संपलेली जरी असली तरी मला असं वाटतं 111 नगरसेवकांनी एकमेकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि या शहराचा विकास कसा भविष्यात होईल, राजकारणातली जी पादत्राणं आहेत पक्षाची ती बाजूला ठेवायची आणि शहराचा विकास कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्र राहावं आणि मला असं वाटतं संपर्कामध्ये सर्वांनी एकमेकांच्या राहिलं पाहिजे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत माजी खासदार संजय नाईक सगळ्यांनी एकमेकांच्या संपर्क राहिलं पाहिजे अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV 9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.